मित्रांनो, आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2025 ला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यात आता आपल्याला आयटीआय करण्याची ज्यावेळेस इच्छा असते, त्यावेळेस आपल्याला कन्फ्युजन असते, की डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आणि असे कोणते डॉक्युमेंट आहेत जे की कंपल्सरी आहेत आणि असे कोणते डॉक्युमेंट आहेत जे नसले तरी चालते. मग असे कोणते डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील, तर आजच तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यायचे आहे. हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्या समोर घेऊन येत असतो. चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट विषयी. ज्यावेळेस आपण डॉक्युमेंटचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला एक मनामध्ये विचार येतो की आयटीआय ही प्रवेश प्रक्रिया चालते ती 10वीच्या मेरिट बेसनुसार. आता ज्यांचं 12वी झालेलं आहे त्यांनी काय करायला पाहिजे, ज्यांचं बीए झालेलं आहे, ज्यांचं पुढील शिक्षण झालेलं आहे, मग त्यांनी काय करायला पाहिजे. आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ही चालते 10वीच्या मेरिटनुसार. आता जर आपलं पुढील शिक्षण जर झालं असेल तर आपण डॉक्युमेंट कोणकोणते द्यायचे. त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा एक कॉमन प्रश्न आपल्याला पाहाव्यास मिळतो की मला 12वीला इतके टक्के आहेत, मला कोणता ट्रेड मिळू शकतो. आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण 10वीच्या मेरिट बेसवर चालत असल्यामुळं तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म ज्यावेळेस भरता तुम्ही त्यावेळेस तुम्हाला 10वीच्या तुमच्या मार्कशीट नुसारच ऍप्लिकेशन फॉर्म भरावं लागतं आणि तुमच्या 10वीच्या गुणानुसारच कट ऑफ निघतो. पण ज्यावेळेस तुम्ही टीसी देता, टीसी म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा शाळेचा दाखला देता, त्यावेळेस तुम्हाला तुमचं जे एज्युकेशन झालं असेल ते एज्युकेशनची टीसी तुम्ही दिली तरी चालतं. जर तुम्ही बीए पास असाल तर बीएचा शाळेचा दाखला जरी दिला तरी चालतं. 12वी पास असाल 12वी शाळेचा दाखला जरी दिला तरी चालतं. म्हणजे तुम्ही 10वीच्या नंतर पास असा की फेल असा ते सगळे टीसी ऍक्सेप्टेबल असणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही जे लिव्हिंग सर्टिफिकेट दिलं होतं, शाळेचा दाखला दिला होता, त्याच तुमच्या शाळेच्या दाखल्यावर तुमच्या पेजच्या पाठीमागे एक स्टॅम्प मारून ती तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट परत दिली जाते. आयटीआय मधून कुठलीही नवीन टीसी किंवा नवीन शाळेचा दाखला तुम्हाला दिले जात नाही. ज्यावेळेस तुम्ही ते प्रवेशावेळेस सबमिट करता तेच तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा शाळेचा दाखला असेल तेच तुम्हाला परत दिला जातो. आयटीआय कॉलेजमधून तुम्हाला कुठलीही नवीन लिव्हिंग सर्टिफिकेट बनवून दिलं जात नाही. तुम्ही जे प्रवेशावेळेस देता तेच तुम्हाला रिटर्न केलं जातं. आता झाला हा लिव्हिंग सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. कारण की तुम्ही पुढील शिक्षण काही जरी केलं असेल तरी ते तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे आणि ते पण ओरिजिनल. काही विद्यार्थी मेसेज करत असतात की मी डुप्लिकेट जर लिव्हिंग सर्टिफिकेट दिलं तर चालतं का? तर डुप्लिकेट या ठिकाणी कुठलेही डॉक्युमेंट तुमचे घेण्यात येणार नाही. तुम्हाला संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. म्हणजे आयटीआय हे एक रेग्युलर बॅचेस असल्यामुळे तुम्हाला डबल एज्युकेशन तुम्हाला करता येणार नाही. जसे की तुम्ही आता 10वी पास झालेले आहे, आयटीआय करत करत 12वी करतो असं खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विचार येतो. 12वी झालेले आहे रेग्युलर मध्ये तिकडे बीए कम्प्लीट करतो असं खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विचार येतो. तर आयटीआयचं एज्युकेशन हे रेग्युलर बॅच न होत असल्यामुळे तुम्हाला डबल एज्युकेशन एक साथ घेता येत नाही. जरी तुम्ही असं करत असाल तर तुम्ही ते फ्रॉड म्हणून पुढे पकडले जाणारच आहात. हा, जर तुम्ही आयटीआय करत करत मुक्त विद्यापीठातून एखादं एज्युकेशन तुम्ही कम्प्लीट करू शकता. बाकीचे जे रेग्युलर बॅचेस चालतात त्या रेग्युलर मोड मधून तुम्ही कुठलेही एज्युकेशन कम्प्लीट नाही करू शकत. एक तर तुम्हाला आयटीआय करावं लागेल किंवा तुम्ही जो विचार करता तो एज्युकेशन तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल. त्यानंतर आयटीआय प्रवेशामध्ये कंपल्सरी डॉक्युमेंट जर बघितलं तर तुम्हाला एक लागणार आहे 10वीची गुणपत्रिका, ती पण ओरिजिनल आणि तुमच्या शाळेचा दाखला, त्यालाच म्हणतो आपण लिव्हिंग सर्टिफिकेट. हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे. त्यानंतर जर तुमचं कास्ट कॅटेगरीमध्ये जर येत असेल तर तुम्हाला मग कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुम्ही नॉन क्रिमिनल कॅटेगरीमध्ये येत असाल तर मग तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहे. त्यासोबतच सोबत एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. फॉर्म भरत असताना जर एखादं तुम्ही प्रमाणपत्र मेन्शन केलं असेल तर मग ते प्रमाणपत्र तुम्हाला कंपल्सरी द्यावं लागणार आहे. पण ज्यावेळेस तुमचं ऍडमिशन होतं म्हणजे प्रवेश कॉलेजमध्ये होतं त्यावेळेस तुम्हाला फक्त या दोन गोष्टी ओरिजिनल तुम्हाला कॉलेजला सबमिट कराव्या लागतात. एक तुमचं 10वीची गुणपत्रिका, त्यानंतर दुसरी जी असते ते तुमचा शाळेचा दाखला. बाकीचे जे तुमचे डॉक्युमेंट आहे जसे की कास्ट सर्टिफिकेट जर ज्याला लागत असेल ते ऍडमिशन पुरतं ठेवून नंतर तुम्हाला रिटर्न केलं जातं. पण दोन गोष्टी जे आहेत ते तुमची 10वीची गुणपत्रिका आणि जे तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट शाळेचा दाखला कॉलेजमध्ये सबमिट करतात ते तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतरच वापस दिले जातं. आता डॉक्युमेंटची संपूर्ण यादी, कोणाला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट लागतात याची संपूर्ण यादी मी व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे. तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. ते व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे लागणारे सर्वांचे कन्फ्युजन या डॉक्युमेंट विषयी दूर होऊ शकतात. तर आता जाणून घेऊया आपण आयटीआय प्रवेश प्रक्रियेसाठी नंबर कसा लागतो, म्हणजेच प्रवेश कसा मिळतो.
आता हा जो काही प्रवेश प्रक्रिया आहे ती नांदते कट ऑफ नुसार, म्हणजे तुमच्या मेरिट नुसार. आता मेरिट म्हणजे नेमका कसा आणि हा मेरिट कसा निघतो, तर बघा एखादं पर्टिक्युलर एक कॉलेज आहे, त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही 100 फॉर्म जर त्या ठिकाणी अप्लाय आले असतील आणि त्या 100 पैकी समजून घ्या एक 50 फॉर्म एखाद्या पर्टिक्युलर ट्रेडला आला. समजून घ्या आपण उदाहरणामध्ये एक इलेक्ट्रिशियन ट्रेड पकडू आणि संपूर्ण इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी ए कॉलेजमध्ये 50 कॅन्डिडेटनी अप्लाय केलेलं आहे आणि त्या प्रकारचं एक दुसरं कॉलेज आहे, त्याला आपण बी नाव देऊ. बी कॉलेजला समजून घ्या 40 विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी अप्लाय केलेलं आहे. आता पहिल्या कॉलेजला जे 50 विद्यार्थी आहेत, ते 50 विद्यार्थ्यांपैकी हायेस्ट पर्सेंटेजचा कोण आहे त्याला 1 नंबर दिला जातो, म्हणजे त्याला पहिला प्रिफरन्स दिला जातं त्या ट्रेडसाठी. त्यानंतर दुसरा जर 40 विद्यार्थी आहे, त्या 40 विद्यार्थ्यांपैकी हायेस्ट कोण आहे त्यानुसार त्याला प्रिफरन्स दिला जातं त्या ट्रेड विषयी. म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजेच काय, ए कॉलेजला बघितलं तर आपण 50 विद्यार्थी होते आणि बी कॉलेजला बघितलं तर 40 विद्यार्थी होते. आता या दोन कॉलेजमध्ये जर अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही हायेस्ट मेरिट नुसार काढली जाते. मग ए कॉलेजला जर हायेस्ट मेरिटचा जर 90 टक्केवारीचा जर विद्यार्थी आला आणि बी कॉलेजला जर 80 टक्केवारीचा विद्यार्थी आला, म्हणजेच ए कॉलेजला हायेस्ट म्हणजे एक नंबर ज्याला दिलं त्याला तो 90 पर्सेंटेजचा होता आणि बी वाला 80 पर्सेंटेजचा होता. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जी काय मेरिट निघते ते कॉलेजनुसार, तर ते प्रत्येक डिपेंड असते की त्या कॉलेजमध्ये. समजून घ्या 50 विद्यार्थ्यांपैकी हायेस्ट कॅटेगरीचाच 50चा विद्यार्थी आला, बाकीचे सगळे 50च्या खालचेच आले, मग तो त्या ठिकाणी त्या कॉलेजचा कट ऑफ जो ऑटोमॅटिक आहे ते कमी लागणार आहे. असं काही फिक्स नसतो की त्या कॉलेजला कितीचा कट ऑफ लागणार आहे. एखाद्या कॉलेजची मागणी जर जास्त असेल, ते कॉलेज जर एखाद्या लोकेशन मध्ये चांगलं असेल, तर ऑब्व्हियसली त्या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी हे अप्लाय करू शकतात, म्हणजे त्या कॉलेजचा मेरिट हे जास्त जाऊ शकतो. आणि एखादं कॉलेज जर लांब असेल, त्या ठिकाणी जर सुविधा नसेल येण्या जाण्याचा, तर जास्तीत जास्त विद्यार्थी त्या कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी किंवा ऑप्शन फिल करत असताना त्या कॉलेजला निग्लेक्ट करतात. मग अशा कंडिशन मध्ये आपण जर असे जर कॉलेज शोधलं ज्यामध्ये आपण अप्लाय करत असताना तो कॉलेज जर आपला जर दूर भेटला, तर त्या कॉलेजची मेरिट ऑटोमॅटिक डाऊन जाते. समजून घ्या एखाद्या कॉलेजमध्ये 40 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आणि 40 विद्यार्थ्यांनी अप्लाय केल्याच्या नंतर 50 टक्केवारीचा जर हायेस्ट आला, तर त्या कॉलेजला इलेक्ट्रिशियन ही 50 टक्केवारीला लागू शकतो. पण एखाद्या दुसऱ्या कॉलेजमध्ये जे की पॉप्युलर मागणी आहे त्या कॉलेजची आणि त्या कॉलेजमध्ये जर 90 कॅटेगरीचा जर पहिला विद्यार्थी पर्सेंटेजचा आला, तर त्याला मग त्या 90 ला लागू शकतो. ज्या कॉलेजला जितकी मेरिट आले, जेवढे विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरतात, त्या कॉलेजनुसार ते ऑप्शन फॉर्म त्या ठिकाणी फिल होत असतात. आता तुम्हाला पडलेल्या 10वीवर किती पर्सेंटेज आहे त्यानुसार तुम्हाला कोणता ट्रेड लागू शकतो या अंदाजाप्रमाणे आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तो जर पाहिला नसेल त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, तिथूनही तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. म्हणून ज्यावेळेसही तुम्ही ऑप्शन फिल करता, ऑप्शन फिल करत असताना आपल्या जवळच्या कॉलेजची मागणी किती आहे त्यानुसार तुम्हाला ऑप्शन फिल करायचे आहे. आता जनरली आपण जे पर्सेंटेज बेसिसवर चालतो, ते पर्सेंटेज बेसिसवर मागच्या वर्षीचा जो काय कट ऑफ आहे त्याच्यावर अपडेट मी व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहे. पण आज तुम्हाला पडलेल्या टक्केवारीनुसार तुम्हाला कशा पद्धतीचा ऑप्शन फिल करायचे याची डिटेल माहिती मी या चॅनलवर देणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट आणि नवीन नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.